नमस्कार. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. चॅनलचं नाव आहे साधी सोपी गोष्ट. आज मी याच्यात पहिलाच व्हिडिओ अपलोड करतोय. तर याच्यामागचा हेतू आहे, की या जगात आता ज्या पण गोष्टी चालल्या आहेत, इकॉनॉमिक्स, टेक्नॉलॉजी, इंटरनॅशनल रिलेशन्स, जिओग्राफी, ह्या ज्या आपल्या 4 आत्ता ज्या आपल्याकडे पुढे समोर लिहिलेल्या आहेत. इकॉनॉमिक्स, इंटरनॅशनल रिलेशन्स, त्यानंतर टेक्नॉलॉजी, ओके, टेक्नॉलॉजी आणि नंतर जिओग्राफी. ह्या चार महत्त्वाचे टॉपिक घेऊन ते एकत्र रिलेट करून ते साधे सोप्यापणे सगळ्यांना कसे एक्सप्लेन करता येतील यावर आपला जास्त भर आहे. तर बघूया आजचा टॉपिक आपला काय आहे ते. पहिलाच टॉपिक आहे. लेट्स सी काय असणार आहे आजचा टॉपिक. तर आता सगळ्यात पहिले जो एकदम बोलतात ना आपला रोजचा जीवन मरणाचा प्रश्न तो म्हणजे तेल, ऑइल. ओके. तर आता जिकडे-तिकडे आपण ऐकतोय ऑइल, ऑइल, ऑइल हे असं सगळं चाललंय. पण हे कशामुळे चाललंय ते आधी आपण बघूया. ओके. तर याच्यात जी महत्त्वाची गोष्ट आहे सर्वात पहिले ती म्हणजे इस्रायल, USA आणि इराण यांची जी वॉर चालू आहे, ही वॉर तर 2 आठवड्यांपूर्वी चालू झालेली आहे. त्याची धग आत्तापर्यंत आपल्याला पोहोचत नव्हती. पण आता काय झालंय ते आपल्याला नीट बघावं लागेल, की त्याची झळ आता आपल्यापर्यंत पोहोचते. तर आपण चला चालू करूया, की हे नक्की काय चाललंय आणि आपल्यावर याचा कशाप्रकारे इफेक्ट पडू शकतो. तर एक 2 मिनिटं आपण फक्त मागे जाऊन बघूया, की नक्की सध्या आता काय चाललंय. हे युद्ध तर आत्ता चालू आहे. पण जर तुम्ही ऐकलं असेल, तर एक 2-3 वर्षापूर्वी एक कन्सेप्ट होता. लाइक बोलतात ना, की गोट म्हणजे आत्ता पण आहे कन्सेप्ट नो डाउट. गोट बोलतात. गोट. GOAT. इट मीन्स याचा फुल फॉर्म बघायला गेलं तर त्याला बोलतात, की ग्रेट ऑफ ऑल टाईम वगैरे असं. आता त्याच्यावर लोकं बोलतात, की अजून एक कन्सेप्ट आहे OG म्हणजे ओरिजिनल गोट. ओके. तर ओरिजिनल गोट काय आहे? तर आत्तापर्यंत असं बोलत होते जसं की डेटा इज द न्यू ऑइल वगैरे. पण तुम्हाला माहिती आहे ह्या युद्धामुळे परत ऑइल आणि गॅस यांनी एकदा परत दाखवून दिलंय, की ओजी कोण आहे ते. ओके. आणि ह्याचं महत्त्व आपल्या आयुष्यात दैनंदिन जीवनात किती आहे, ते आपल्याला कळतंय. तर हे सगळं चालू झालंय या युद्धामुळे जे इस्रायल, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि इराण यांच्यात चालू आहे. आत्तापर्यंत त्यांचे एकमेकांवर बॉम्ब हल्ले, मिसाईल हल्ले, अ, क्षेपणास्त्र जे पण काही त्यांचं चाललेलं ते चालू होतं. पण आता त्याला एक नवीन टर्न मिळालाय. आत्तापर्यंत आपण जे ऐकलेलं ते बोलतात इराण यांच्यात हे इराण हे तर मध्य आशियात आपण बोलतो. ते मिडल ईस्ट नॉर्मली बोलतो. आपण त्याला मिडल ईस्ट बोलतो. काही जण जसे की वेस्टला आहेत, ते वेस्ट एशिया म्हणून पण याला बोलतात. ओके. तर ज्याचं जे जिओग्राफिकली जसं लोकेशन आहे, तो तसं-तसं त्याला कॉल करतो. त्यांच्यासाठी ते वेस्ट ऑफ एशिया झालं. सो ते वेस्ट एशिया बोलतात. आपण त्याला मिडल ईस्ट बोलतो. तर हा जो भाग आहे, अजून पण खूप सारा भाग आहे. हा अख्खा येतो मिडल ईस्टमध्ये आपण याला बोलतो. ओके. तर मिडल ईस्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की मिडल ईस्टमध्ये काय फेमस आहे सर्वात जास्त तर ऑइल, गॅस. तर आत्तापर्यंत यांच्यात फक्त मिसाईल आणि ते सगळं चालू होतं. पण आता काय झालंय, इराणने सांगितलंय, की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओके. इकडे आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. ओके. ह्याच्यातून ते एकही ऑइलचं टँकर, काही जे शिप ऑइल गॅसचं जे पण आहे ते पास होऊ देणार नाहीत. तर सर्वात पहिले आपण बघूया, की स्ट्रेट म्हणजे काय असतं आणि गल्फ म्हणजे काय असतं. ओके. आता तुम्ही जर बघाल तर भारतात आपल्याकडे पण आहे. गल्फ ऑफ खंबात आहे. ओके. तर खंबात ही गोष्ट वेगळी असते. गल्फ ही गोष्ट वेगळी असते आणि
स्ट्रेट ही गोष्ट वेगळी असते. ओके. गल्फमध्ये काय होतं, गल्फमध्ये पाणी जे असतं ते एका साईडने आत येऊन त्याला बाजूच्या साईडने जमिनीने मुख्यतः वेढलेलं असतं. जसं की हे इकडे पर्शियन गल्फ, हे इकडून पाणी इथपर्यंत आत आलंय, बट त्याच्या तिन्ही बाजूला जमीन आहे. गल्फ ऑफ ओमान जर तुम्ही बघायला गेलात तिकडे. ओके, दिसतंय तुम्हाला? हा, तर तिन्ही ते इथपर्यंत तर आलेलं आहे, पण जर बघायला गेलात तर त्या तिन्ही बाजूला तसं बघायला गेलात तर जमीन आहे, भूभाग आहे. तर ह्याला गल्फ बोलतात. आणि ही आहे स्ट्रेट. स्ट्रेट म्हणजे दोन वॉटर बॉडीजला जी निमुळती गोष्ट जॉईन करते ना, त्याला स्ट्रेट बोलतात. तर हा जो भाग आहे, हा इराणचा भाग आहे. इराणने बोलले की मी या भागातून एकही टँकर पास होऊ देणार नाही. ऑइल टँकर और व्हॉटएव्हर जे काही ट्रान्सपोर्ट आहे आपलं कमर्शियल, ते आम्ही काही होऊ देणार नाही. त्यामुळे आता हे सगळीकडे आपल्याकडे ऑइल, 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 ऑइल चालू झालंय. कारण आता याची झळ सगळ्यांना बसते. तसं बघायला गेलं तर रशिया, युक्रेन वॉर हे 2 ते 3 वर्ष झाली चालू आहे. पण आपल्याला त्याचा आत्तापर्यंत असा डायरेक्टली काही इम्पॅक्ट झाला नव्हता. तर फरक काय आहे ह्या 2 वॉरमध्ये आणि आपल्याला का ह्याचं आता झळ बसायला लागली आहे, ते आपण बघूया. तर हे आहे टॉप 10 ऑइल प्रोड्युसर्स आणि इकडे आपले आहेत टॉप 10 गॅस प्रोड्युसर्स. ओके, म्हणजे आपल्यासाठी गॅस सगळे लागतात, एलपीजी, सीएनजी. तर हे ते सगळे आहेत की काय, कोण, किती त्याचं प्रोडक्शन आहे हे त्याच्याप्रमाणे आहे. जर तुम्ही बघायला गेलात तर जो आता या युद्धात आहे, ओके, युनायटेड स्टेट्स, तर अख्ख्या जगात सर्वात जास्त ऑइलचं कोण प्रोडक्शन करतं तर ते युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. त्यानंतर आहे सौदी. आता जर सौदी आत्ता आपण जो मॅप बघितला तर सौदी हा भाग त्या एरियात येतो जिकडून इराणने आता ऑइल टँकर वगैरे पास होणं बंद केलंय. ओके, तर हा एक जो महत्वाचा देश आहे ज्याचं एक वन ऑफ द हायेस्ट ऑइल प्रोड्युसर आहे, तो तिकडे अडकला गेला असल्यामुळे आता आपल्याला ही एक गोष्ट आहे जी झळ पोचते आहे. ओके, त्यानंतर तिसरं आहे रशिया. जर बघायला गेलं तर इराण आणि रशिया आत्ता तरी त्यांचं काही डायरेक्ट कनेक्शन नाहीये. त्यामुळे रशिया, युनायटेड स्टेट्स यांच्यापासून जे ऑइल प्रोडक्शन होते त्याच्यात आता ट्रान्सपोर्टेशनमध्ये काही इश्यू नाहीये. नंतर आहे कॅनडा, चायना आणि त्यानंतर आहे इराक. हा पण भाग त्याच एरियात येतो जिकडून स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या थ्रू ऑइल टँकर वगैरे सगळे आत जाऊ शकतात. युनायटेड अरब एमिरेट्स. ओके, नंतर इकडे 9व्यावर आहे इराण आणि 10वर आहे कुवेत. So 1 Saudi Arabia, 2 is Iraq, third is 2 is Saudi, which is first, then Iraq, युनायटेड अरब एमिरेट्स, इराण आणि कुवेत. सो 10 पैकी 5 जण हे फक्त त्या मध्य आशियातले आहेत ज्यांचं ऑइल प्रोडक्शन खूप जास्त आहे. ओके, हे आता आपण फक्त प्रोडक्शनचं बोलतोय. ओके, त्याच्यात पण 2 प्रकार असतात की प्रोडक्शन मधनं स्वतः किती ते कन्झ्युम करतात आणि ते किती एक्सपोर्ट करतात. त्यात युनायटेड स्टेट्सचं एक्सपोर्ट हा खूपच कमी आहे. ते सर्वात जास्त ते बनवतात ते तेवढंच विकतात किंवा ट्रान्सपोर्ट करतात असं नाहीये. तिसऱ्या इकडे जर बघायला गेलो तर आपण रशिया आहे. रशिया आणि भारत सध्या तुम्हाला माहितीच असेल. आत्ता 1 महिन्यापर्यंत तर खूप सारं इम्पोर्ट-एक्सपोर्ट चालू होता. चौथा आहे कॅनडा. भारत आणि चायना हे एकमेकांना तर काय बोलतात प्रॉडक्ट ऑइल तसे काही ट्रान्सफर करत नाहीत. तर ही एक गोष्ट बघा की प्रोड्युसर कोण आहेत जास्त. प्रोड्युसर वेगळे असतात आणि एक्सपोर्ट करणारे ते वेगळं असतं. इकडे जर तुम्ही बघायला गेलात तर इकडे सगळा गॅस आहे. की आता आपण हे आपले गॅस प्रोड्युसिंग कंट्रीज. ह्या दोघांमध्ये एक सर्वात मोठी जर महत्वाची कॉमन गोष्ट बघितलीस तर बघाल तर दोन्हीचे डॉमिनेट कोण करते तर युनायटेड स्टेट्स आणि रशिया. तर रशिया इकडे फर्स्टवर युनायटेड स्टेट्स आहे, दुसऱ्यावर रशिया आहे. तर तुम्ही त्यांचं कंबाईन केलं तर 1.1800 पर्यंत जातं ते. ओके, एवढी जी टोटल आहे ती इराण, चायना, कॅनडा, कतार, ऑस्ट्रेलिया, नॉर्वे, सौदी अरेबिया, अल्जेरिया या 8 जणांची केली तरी ऑलमोस्ट
ह्यांच्या दोघांची एवढी टोटल गॅसची एवढी होणार नाही. तर हे एक कारण आहे की आता ह्याच्यात तिसऱ्या नंबरवर इराण आहे. त्याचं ऑलमोस्ट आता सगळीकडे बंद झालं असेल गॅस सप्लाय. चायना, कॅनडा, कतार, ऑस्ट्रेलिया, नॉर्वे, सौदी अरेबिया. हे झाले ते देश जे प्रोडक्शनमध्ये टॉप 10 मध्ये आहेत. आता ह्यांचं काय होतंय, ह्याच्यातले बरेचसे जसं आपण बघितलं की गॅसमध्ये असं आहे की हे जे आखाती देश आहेत त्यांचं प्रोडक्शन खूप जास्त आहे किंवा ते टॉप 10 मध्ये आहेत. ह्या ह्याच्यात बघायला गेलं तर एक इराण टॉप 3 मध्ये आहे आणि सौदी अरेबिया. ओके. तर सगळा जो आत्तापर्यंत आपण जसं रशिया युक्रेन वॉर बघत होतो, तर रशिया तर होतं. ओके. पण त्याची जी रशियाचा सप्लाय होता, तो युक्रेनपासून म्हणजे त्याची जी सप्लाय चेन होती वगैरे आपण जे बोलू शकतो, त्याला बरेचसे ऑप्शन होते, की ती इकडून सप्लाय करू शकतात तिकडे. पण इराणचं तसं नाहीये. इराणची जी पोर्ट कनेक्टिव्हिटी आहे, त्याच्यावर बाकीच्या देशांची पण डिपेंडन्सी आहे. आणि त्यामुळे आता सगळ्या जगाला एक ऑइल आणि गॅसचा प्रश्न भेडसावतोय. आता आपण बघूया की भारताची स्थिती काय आहे याच्यामुळे. तर हे आहेत की भारत आता बघा आतापर्यंत आपण बघितलं ना ते प्रोडक्शन कोण किती करतं ते होतं. मे बी प्रोडक्शन सगळं अख्खं करून ते स्वतःच कंझ्युम करत असतील, तर त्याचा बाकीच्यांवर काही इम्पॅक्टच होणार नाही. पण बऱ्याच ठिकाणी असं होत नाही. हे जे आता आपण देश आहेत आत्ता जे बघितले, तर आता बघूया की भारताचं इम्पोर्ट पॅटर्न काय आहे. तिकडे जर तुम्ही बघाल तर 35% रशिया आहे. रशिया आणि भारत हे नंबर्स थोडे जुने आहेत. आता जर आता बघितलं तर आता याच्यात हे फ्लक्च्युएट झाले असणार. कारण जसं अमेरिकेने आता सँक्शन वगैरे चालू होतं किंवा खूप काही घडामोडी घडलेल्या आहेत. त्याच आता आपण पुढे नंतर बघत जाऊ की काय होतंय, कसं होतंय. तर रशियासोबत जो भारताचा आत्तापर्यंत आपण बोलतो ना ऑल वेदर फ्रेंड, तर रशियाकडून आपल्याला 35% ऑइल येतंय आणि ते पण त्याच्या रेटमध्ये पण खूप फरक असेल असं वाटतंय. एक्झॅक्ट माहिती नाही की किती फरक आहे. त्यानंतर दुसऱ्या नंबरवर आहे इराक. आता हा जो इराक आहे, त्याचं सगळं जे पास होतंय ऑइल, ते तिकडून स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून होतंय. सो हे आपल्यासाठी एक बोलतात ना खतरे की घंटी तसं आहे, की इराकचं जर आपल्याला ऑइल येणं थांबलं, तर आपल्यावर प्रेशर येऊ शकतं. नेक्स्ट इज सौदी अरेबिया. हा भाग पण जसा आपण मॅपमध्ये बघितला, तसा हा पण कॉन्ट्रिब्यूट करतो की त्याचं जे पण ट्रान्सपोर्टेशन आहे ते स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून होईल. ओके. चौथा आहे UAE. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की USA त्याचं प्रोडक्शन तर जास्त आहे, बट त्याचं एक्सपोर्ट किंवा इंडियासोबत ट्रेड तेवढा नाहीये पेट्रोल और ऑइलचा. सो त्याचं आणि आपलं कॉन्ट्रिब्युशन जर तुम्ही बघायला गेलात तर US, कुवेत म्हणजे कुवेत हा पण त्या मध्य आशियातला देश आहे, आखाती देश आहे. तर हे खूपच कमी आहे. तर भारतासाठी महत्त्वाचे आहेत रशिया, इराक आणि सौदी. तर आता प्रॉब्लेम थोडा इकडे झालाय, इराक आणि सौदीचा. पण आता जसं आपलं आपण आता बोललो, की रशिया आपला ऑल टाईम बोलतात ना ऑल वेदर फ्रेंड आहे आत्तापर्यंत आणि ने पण आता डिस्काउंटेड फॉर आपले जे जे सँक्शन होते किंवा जे पण काही त्याचं अटी लावलेल्या त्या आता त्यांनी शिथिल केल्या आहेत, की यापुढे तुम्ही घेऊ शकता हवं तेवढं. कारण जर असं केलं नाही तर ऑइल एवढं वरती जाईल ते बोलतात, की $200 पर बॅरल एवढं ते जाऊ शकतं. आत्ता जे 80, 90 आणि 100 मध्ये फ्लक्च्युएट होतंय. तर लेट्स सी आता पुढे काय होतंय. तर ह्याच्यामुळे एक 2-3 गोष्टी आहेत. जसं की आता आपण ऑइल बघितलं तसंच इकडे गॅस आहे. आणि गॅस जसं आपल्या रोजच्या जीवनात जे आपण गॅस वापरतो, तो सगळा कतार, UAE, तिसऱ्या ह्याच्यावर युनायटेड स्टेट्स आहे. पण जर तुम्ही पहिले टॉप 2 बघितलेत आपले आणि त्यांचा केजीमध्ये, किलोग्राममध्ये जर इम्पोर्ट बघितला, तर हा कतार आणि UAEवर आपला खूपच डिपेंडन्सी आहे. त्यामुळे आपण आत्तापर्यंत जे डेटा आहे ते वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी बोलत होतो. पण आता परत आपल्याला तेच कळतंय की ऑइल आणि गॅस खूप महत्त्वाचा आहे आपल्या इकॉनॉमीमध्ये. त्यामुळे आता आपण ह्यापुढे ह्या ज्या गोष्टी आहेत इकॉनॉमिक्स, ओके. त्यानंतर इंटरनॅशनल रिलेशन्स, जिओग्राफी, ओके. आणि टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी ज्याच्यात बोलतात ना AI वगैरे आहे. त्याच्या बेसिक बेसिक गोष्टी घेऊन आपण या सगळ्या कनेक्ट करून कशा शिकता येईल, ते आपण ह्यापुढे बघू. तर आत्ता एवढंच आहे की
आपली गॅससाठी खूपच डिपेंडन्सी आहे ह्या आखाती देशांवर. आजच्या न्यूजप्रमाणे भारताला तर इराणने अप्रूव्हल दिलंय, की तुमच्या शिप्स याच्यातून पास होऊ शकतात. ते किती होऊ शकतात, किती नाही ते तर आता आपण बघू शकतो पुढे. सो लेट्स सी. सो या माझ्या व्हिडिओसाठी नक्की तुम्ही मला फीडबॅक द्या. हा पहिलाच व्हिडिओ आहे माझा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.